एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आता या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने आता दिल्लीला रवाना झालेले आहेत. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत. तर दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ही तातडीने दौरा नेमका का होतोय, अमित शहांच्या भेटीमागे नेमकं काय घडामोडी घडतात, याबाबतची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत. अखेर मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्याच्या बातमीनंतर आता त्वरित देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले. प्रदीप मेघवाल, ऋतिक मिश्रा, सिद्धार्थ जेएनजी काय करू शकते या देशात, ही शक्ती जर जेएनजीची एकवटली तर देशातील सरकार उलथवू शकते. सरकारमध्ये असलेली शिक्षणाप्रती व्यवस्था बदलवू शकते. जेएनजी जर एकवटली तर सरकारच्या चुकीच्या धोरणाला दुरुस्तही करू शकते. जेएनजी सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खेचू पण शकते. हेच या आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेला आहे. मी जेएनजीचं अभिनंदन करताना हा लोकशाहीचा मोठा विजय असं मी मानतो. हा संविधानाचा विजय आहे आणि जे लोकशाहीचा गळा घोटून पाहत होते, जवळपास 23 तरुणांच्या बळी गेल्यानंतर सुद्धा सरकारची भूमिका ही लेचेपेची भूमिका होती, वेळकारू भूमिका होती आणि त्या 23 तरुणांच्या बळीनंतर जे देशभरामध्ये आंदोलन पेटलं आणि त्या आंदोलनाची धग डायरेक्ट केंद्र सरकारपर्यंत पोहोचली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.